नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण पाहिले रजिया पाण्यामध्ये पडलेली होती आणि कुंदा तिला वाचवण्यासाठी निघालेली होती. आता रजियाला कुंदा कशा पद्धतीने वाचवणार आहे हे आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया पुढील भाग. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोपर्यंत गावातील काही लोक, आजूबाजूमध्ये शेतामध्ये काम करणारे लोक जमा झाले. त्यांनी पाहिले, अरे अरे रजिया बुडत आहे आणि एवढीशी कुंदा तिला वाचवण्यासाठी निघालेली आहे. आणि म्हणून जमा झालेले लोक मोठमोठ्याने ओरडत राहिले, अगं कुंदा पाण्याचा वेग वाढत आहे, तू पाण्यामध्ये जाऊ नकोस, तू माघारी फिर. जमलेले लोक मोठमोठ्याने ओरडत होती. मात्र कुंदाला दिसत होती ती फक्त आणि फक्त आपली मैत्रीण रजिया. कसंही करून तिला आपण वाचवलेच पाहिजे असा जणू काही तिने आपल्या मनामध्ये विचार केलेला होता. जमा झालेले लोक काय म्हणत आहेत हे शब्द तिच्या कानावरती पडत नव्हते. आणि म्हणून कुंदा भरभर पोहत कुंदा रजियाकडे पोहोचली आणि तिने पाहिले तर रजिया खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. तिच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेले होते. कुंदाने रजियाला धीर देण्यासाठी कुंदा म्हणाली, रजिया, अगं तू घाबरू नकोस, मी आलेली आहे. आता फक्त तू माझ्या दंडाला पकड, मी तुला वाचवण्यासाठी आलेली आहे. कुंदा आपल्या दिशेने आलेली आहे हे पाहून रजियाला हे खूप बरे वाटले आणि म्हणून रजियाने सुद्धा कुंदाच्या दंडाला पकडले. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोपर्यंत जमा झालेले लोक यांनी मोठा दोर म्हणजेच रस्सी आणून तो पाण्यामध्ये सोडला. कुंदाने त्या दोराला पकडले आणि सर्व जमलेले लोक यांनी तो दोर ओढला. कुंदा आणि कुंदाची मैत्रीण रजिया ह्या दोघी पाण्याच्या बाहेर आल्या. ही बातमी गावामध्ये हवेसारखी पसरली. रजियाची आई, या रजियाच्या आईला सुद्धा समजले की आपली मुलगी रजिया नदीच्या काठावरती खेळण्यासाठी गेलेली होती, परंतु ती नदीच्या पात्रामध्ये पडली आणि आपल्याच गावामध्ये असणारी छोटीशी मुलगी या कुंदाने आपल्या रजियाचा छोट्याशा मुलीचा जीव वाचवलेला आहे. ही बातमी ज्यावेळेस रजियाच्या आईला समजली त्यावेळेस रजियाची आई नदीच्या कडेला धावत सुटली. एकदाचीच ही आई नदीच्या काठी आली आणि नदीच्या काठी येऊन तिने पाहिले तर काय, आपली रजिया आणि कुंदा या दोघीही मुली सुखरूप आहेत, सुरक्षित आहेत. दोन्ही मुलींना पाहून रजियाच्या आईने कुंदा आणि रजिया दोघींनाही कवटाळले आणि या रजियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. कुंदाने जे धाडस केलेले आहे, या धाडसामुळेच आपली मुलगी रजिया वाचलेली आहे. म्हणून रजियाची आई कुंदाला म्हणते, कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला आहे. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. असे बोलल्याबरोबर रजियाने आपली मैत्रीण कुंदालाही मिठी मारली. तिलाही आपल्या मैत्रिणीचा अभिमान वाटला. ज्या पद्धतीने रजियाच्या आईला ही बातमी समजलेली होती त्याच पद्धतीने कुंद्याच्या आई बाबांना सुद्धा आपल्या कुंदाने आपल्याच गावामध्ये असणारी छोटीशी मुलगी रजिया हिचा जीव वाचवलेला आहे ही बातमी समजली. आणि म्हणून कुंदाचे आई बाबा हे नदीच्या काठी आले. त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटू लागला आणि म्हणून आईबाबांनी कुंदाला कौतुकाने व अभिमानाने आपल्या जवळ घेतले. या दिवसामध्ये फक्त एक आणि एकच विषय होता, तो म्हणजेच कुंदाने रजियाचा जो जीव वाचवलेला आहे
त्याची चर्चा. कुंदाच्या साहसाची चर्चा फक्त गावामध्ये होती. साऱ्या गावातील लोकांनी कुंदाचे खूप गोड कौतुक असे केले आणि गावातील सर्व लोकांना कुंदाचा अभिमानही वाटू लागला. अशा प्रकारे कुंदा ही खूप लहान असून सुद्धा कुंदाने आपलं धाडस दाखवून आपली लहानगी मैत्रीण रजिया हिचा जीव वाचवला. त्यामुळे गावात सर्वत्र तिची चर्चा होऊ लागली आणि गावातील सर्व लोकांना आपल्या गावातील कुंदाचा अभिमानही वाटू लागला. धन्यवाद.